मित्रांनो, आज आपण बांगलादेशावरील चालू घडामोडी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या मुद्द्यावरून बांगलादेशात असंतोष पसरला होता? आणि उत्तर आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून. प्रश्न क्रमांक 2. कोणाच्या विरोधात जनतेने उठाव केला होता? आणि उत्तर आहे शेख हसीना यांच्या सरकारविरोधात. प्रश्न क्रमांक 3. कोणाला राजीनामा देऊन देश सोडावा लागला? आणि उत्तर आहे शेख हसीना यांना. प्रश्न क्रमांक 4. शेख हसीना कोण आहेत? आणि उत्तर आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 5. शेख हसीना कोणत्या देशात आश्रयाला आल्या? आणि उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 6. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याची मागणी कोण करत होते? आणि उत्तर आहे अवामी लीगचे हजारो नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक. प्रश्न क्रमांक 7. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी कोणता महामार्ग रोखून धरला होता? आणि उत्तर आहे ढाका खुलना महामार्ग. प्रश्न क्रमांक 8. आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली, या घटनेची पुष्टी कोणी केली? आणि उत्तर आहे गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी. प्रश्न क्रमांक 9. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केल्याचे कोणी सांगितले? आणि उत्तर आहे गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ. प्रश्न क्रमांक 10. कोण भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये? आणि उत्तर आहे आसाम पोलीस. प्रश्न क्रमांक 11. बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या असल्याचे कोणी सांगितले? आणि उत्तर आहे पोलीस महासंचालक जी.पी. सिंग. प्रश्न क्रमांक 12. कोणी हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली? आणि उत्तर आहे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस. प्रश्न क्रमांक 13. भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? आणि उत्तर आहे सीमा सुरक्षा दलाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 14. बांगलादेशात सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समिती नेमल्याचे कोणी सांगितले? आणि उत्तर आहे गृहमंत्री अमित शहा. प्रश्न क्रमांक 15. शेख हसीना केव्हापासून बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या? आणि उत्तर आहे 2009 पासून ऑगस्ट 2024 पर्यंत. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? आणि उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 17. भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? आणि उत्तर आहे IPS रवी गांधी. प्रश्न क्रमांक 18. बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? आणि उत्तर आहे सय्यद रेफत अहमद यांनी. प्रश्न क्रमांक 19. गरिबांचे बँकर म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि उत्तर आहे डॉक्टर मोहम्मद युनूस. प्रश्न क्रमांक 20. 53 वर्षापूर्वी कोणी बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य दिले होते? आणि उत्तर आहे भारताने. थँक्स फॉर वॉचिंग. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.